आपला आदित्य असाच हट्टी होता। लहानपणी आपण त्याचे सगळे हट्ट पुरवले, जणू आपलं आयुष्य त्याच्यासाठीच आहे। पोटाला चिमटा काढून आपण त्याला शाळा शिकवली आणि त्यानंच आपल्याची शाळा केली। अगं येईल ना आपला स्वामी दादा। बाबा गेलेत की नाही त्याला घेऊन यायला? हा आई, दादाला कोणी परत घेऊन गेले तर? अगं असं काही होणार नाही। आणि कोणाची हिम्मत आहे का आपल्या स्वामी दादाला घेऊन जायची? दुखलं खुपलं तर दवाखान्यात जाऊन औषध पाणी करता येतं, पण आपल्या जवळच्या माणसाने मायेची पुंकर घातल्याशिवाय आजार कसा बरा होणार रे? आजी, तुम्ही खरंच खूप छान आहात। आई, का रडतेस? माझा राग आला का तुला? नाही ग बाळा, मला स्वतःचाच राग आलाय। अगं तू असं का बोलतेस? मग तू कसं बोललीस ग मगाशी मला? आई अगं मग मला जेवायला नको होतं म्हणून मी बोलले। तू म्हणालीस की तुला दादा हवाय। मी कुठून आणून देऊ तुझा दादा? बाबा गेलेत ना दादाला आणायला। जसं काही तुम्हा सगळ्यांना त्याची काळजी, आणि मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही। आई मला माफ कर, पण मी तसं कुठे म्हटले? तुला काय वाटतं? मला याचं काहीच वाटत नसेल का ग? आई माफ कर ग मला, मी सहज म्हटले। पुन्हा नाही बोलणार मी असं। आई तू खूप करतेस आमच्यासाठी। मुक्ता बाळा, तू मगाशी बाबा नाही तसंच बोललीस। अगं स्वामी दादा जसा तुझा भाऊ आहे तसाच आमचा मुलगाही आहे। आम्हालाही त्याची तितकीच काळजी वाटते ग। आई आई अगं आता माफ कर ना मला। हे बघ मी कान पकडते। आई जोपर्यंत तुम्हाला माफ नाही करणार तोपर्यंत मी नाही सोडणार। केलं माफ। आजी, आजोबा होते तेव्हा सोबत होती ना तुम्हाला? आजोबांनाही तुमची खूप आठवण येत असेल ना? नाही, मुळीच नाही। त्यांना माझी आठवण येतच नाही, म्हणून तर मी इथं आहे। आता कधीच बोलावलं असतं आपल्याकडे त्यांनी। आजी, पुन्हा नाही असं बोलायचं। मी आहे ना आता, मी येत जाईल तुम्हाला नेहमी भेटायला। तुम्ही माझ्याकडून शिकला नाहीत ना तरी चालेल, पण पुन्हा असं काही बोलायचं नाही। हो, मी तुझ्यासाठी रोज शिरा करेन। हा, तुला आवडतो ना? आजी, मी आईला सांगेल तुमच्यासाठी काहीतरी छान बनवायला। नको रे बाबा, तिला त्रास देऊ नकोस, मीच बनवेन। अहो आजी, माझ्या आईचं हातचं एकदा खाऊन तरी बघा। ते काय म्हणतात, हा सुगरण आहे ती। बाईनं सुगरण असलंच पाहिजे,
तरच संसार सुखाचा होतो बरं का. हो, पण आजी एक दिवस मी माझे बाबा, मुक्ता, आई सगळ्यांना भेटायला घेऊन येणार आहे तुम्हाला. अरे आण ना, मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करीन. मग आपण सगळे एकत्र जेवूया. हा हो, पण आजी आता मला निघायला हवं. थांब ना थोडा वेळ. तू असलास ना की मला बरं वाटतं रे बाळा. आजी मलाही बरं वाटतं, पण आज खूप उशीर झालाय, मला जावंच लागेल. घरचे सगळे वाट बघत असतील आणि आई जेवली पण नसेल अजून. जा, पण उद्या येशील ना नक्की. हो, उद्या नक्की येईन मी. सांभाळून जा. हा नाही, काळू काय म्हणून म्हटलं. हो, तुम्ही काय काळजी करू नका, स्वामी आहेत ना माझ्या पाठीशी. हा मुलगा घरात आल्यापासून घरात कसं सुख आल्यासारखं वाटतंय. पण माझ्या मुलाला भेटायची इच्छा मनातून माझ्या जातच नाहीये. बाबा, काय स्वामी, किती वेळ बेटा, घरी सगळे तुझी काळजी करतायत. बाबा, आज मी ठरवूनच गेलो होतो की आजी बोलल्याशिवाय परत यायचं नाही. अरे हो, ते सगळं ठीक आहे, पण घरी तुझी आई, तुझी बहीण सारखी काळजी करत असतात, त्याचं काय. हो बाबा, आज जरा जास्तीच उशीर झाला, माफ करा हा मला. बरं केलं माफ. आजी बोलली की नाही. हो, बोलली ना, खूप बोलली. तिनं सांगितलं की तिचा मुलगा शिकावा म्हणून तिनं त्याला अमेरिकेला पाठवलं. पण बाबा तो परत आलाच नाही. असं का वागला असेल तो, सांगा ना. बेटा, त्याची बरीच कारणं असू शकतात, पण मुख्य कारण म्हणजे परदेशात कामासाठी मिळणारा मोबदला. पण ह्या मुलांना कळत नाही की आई वडिलांनी आयुष्यभर त्यांना जे प्रेम दिलंय त्या प्रेमाचा मोबदला द्यायचा राहूनच गेलाय. बाबा, मी नाही हा जाणार अमेरिकेला. हो का. बरं, नको जाऊस. अरे खरं म्हणजे आम्हीच तुला जाऊ देणार नाही. हो, मला माहिती आहे. बाबा, तुम्ही खूप छान आहात. आई जेवली नसेल ना अजून. अरे नाही, अजून कोणीच जेवलं नाहीये, सगळे तुझी वाट बघतायत. चल चल चल, लवकर घरी चल. अहो, पाहिले तर तुम्ही. अहो, तो आपला नातूच आहे. एवढाच असेल ना तो. तोच भेटल्यासारखं वाटतंय बघा. कुठे असेल, काय करत असेल, कुणास ठाऊक. पण असाच असेल ना तो. कोण कुठला माहित नाही, पण स्वामींच्या कृपेने तो भेटला. 16 वर्ष शांततेत स्वतःमध्ये गुरफटलेल्या घराला आज मोकळीक मिळाली. खरंच आज मी खूप आनंदात आहे. हो, आजवर मी तुम्हाला फक्त दुःखच सांगत आले. स्वतः दुःखी झाले आणि तुम्हालाही दुःखी केलं. पण आज तुम्हालाही बरं वाटत असेल ना. हे बघ, काय अडलं तर मला विचारायचं. काळजी करू नकोस, जा. सर, मला तुमच्याशी बोलायचं होतं. स्वामी, आधी मला तुझ्या नवसाक्षराचं नाव दे. तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुझं नाव दिलं. आता इतरांच्या नवसाक्षरांच्या परीक्षेची वेळ आली तरी तुझ्या नवसाक्षराचं अजून नाव नाही आहे. सर, तेच सांगायला आलो. मला भेटलेल्या आजी शिकायला जरी तयार नसल्या ना, तरी मला पूर्ण विश्वास आहे की मी त्यांना तयार करेन म्हणून. एवढाच विश्वास आहे ना, मग आधी त्यांचं नाव दे आणि मग त्यांना परीक्षेपर्यंत शिकून तयार कर, म्हणजे झालं. हो सर, मी बघाच परीक्षेत माझेच नवसाक्षर पहिला नंबर काढेल. आत्मविश्वास बरा आहे, पण त्याबरोबर कष्टही तेवढेच हवेत स्वामी. हो सर, नक्की करेन. स्वामी, तुझ्या आजीच्या निधनामुळे तुझ्या अभ्यासावर बराच परिणाम झालाय. तेव्हा आता या नवसाक्षर आजींना शिकवता शिकवता स्वतःही अभ्यास कर, नाहीतर मुक्ता जाईल पुढच्या वर्गात आणि तू इथंच बसशील. नाही सर, मुक्ता आणि मी नेहमी सोबतच राहू. त्यासाठी मी खूप अभ्यास करेन. ठीक आहे, तुझा वर्गात.
आलोच मी. सर सर तुम्ही खूप छान शिकवता आणि समजवताय. आजी बोलली की नाही? हो बोलली ना, खूप बोलली. तिनं सांगितलं की तिचा मुलगा शिकावा म्हणून तिनं त्याला अमेरिकेला पाठवलं. पण बाबा तो परत आलाच नाही. असं का वागला असेल तो, सांगा ना. बेटा त्याची बरीच कारणं असू शकतात. आपण मुख्य कारण म्हणजे परदेशात कामासाठी मिळणारा मोबदला. पण ह्या मुलांना कळत नाही की आई वडिलांनी आयुष्यभर त्यांना जे प्रेम दिलंय त्या प्रेमाचा मोबदला द्यायचा राहूनच गेलाय. बाबा मी नाही हा जाणार अमेरिकेला. हो का? बरं नको जाऊस. अरे खरं म्हणजे आम्हीच तुला जाऊ देणार नाही. हो मला माहिती आहे. बाबा तुम्ही खूप छान आहात. काय हो, कसला विचार करताय? सुशीला काल आपल्या स्वामीने जे काही केलं त्याबद्दल खरंच त्याचं अभिनंदन करायला हवं. खरंच. पण तुम्हाला सांगू का, त्याचं असं रात्री अपरात्री घराबाहेर थांबणं मला नाही बरं वाटत. हो, काळजी वाटत राहते. आता फक्त काही दिवसाचाच तर प्रश्न आहे सुशीला. एकदा का त्या आजी नवसाक्षर झाल्यात की मग आपल्या स्वामीचे असं रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबणं बंद होईल. हा, त्याने मुळातच सुरुवात उशिरा केली म्हटल्यावर त्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागणारच ना. आणि काल तर विशेष कारणही होतं. बरोबर आहे तुमचं. पण मला असं वाटतं की त्यांनी अभ्यासालाही वेळ द्यायलाच हवा. हो तू म्हणतेस तेही बरोबर आहे. पण सुशीला, शाळेच्या अभ्यासासोबतच जीवनातल्या जगण्याचा हा खरा अभ्यास सुद्धा आपल्या मुलांना ह्या उपक्रमामुळे कळणार आहे. अहो, ती आजी त्याला काल काही सांगत नव्हती कारण त्यांचा मुलगा अमेरिकेला निघून गेलाय, त्यांना इथंच एकटं सोडून. त्यांचं हे दुःख आपल्या स्वामीच्या मनावर आघात करतंय, हे महत्वाचं आहे. यामुळे होईल काय की आत्तापासूनच त्याच्या मनात आईवडिलांबद्दल आणि देशाबद्दल प्रेम रुजलं जाईल. खरंच हो, एवढासा मुलगा पण मोठ्यांनाही लाजवेल अशी कामं करत असतो. कसं काय त्याच्या डोक्यात हे सगळं येत असेल कुणास ठाऊक. यासाठी ना सभोवतालचं वातावरण कारणीभूत असतं. आणि खरं बघितलं तर तुझे सगळ्यात जास्त आभार मानायला हवेत. हो, माझे कसले आभार मानायचे? तुमच्याकडून जे शिकले ते मी त्याला शिकवत आले. आणि मी कुणी परकी आहे का आभार मानायला? परक आणि आपलं हा विषयच नाही सुशीला. केलेल्या कामाचं श्रेय तुलाच जातं. खरं तर परिस्थितीची झळ बसल्यामुळे स्वामीला इतरांचं भलं व्हावं असं वाटतं. तुम्ही त्याला माझ्याकडे आणलत आणि एका अनाथाची आई होण्याचं भाग्य मला दिलं. सगळी स्वामींची इच्छा. काय रे बाळा, किती उशीर लावलास? मी वाट बघत होती ना तुझी. माफ करा आजी, मला आईमुळे उशीर झाला. अरे तू मला आवाजाव का करतोयस? अरे मी तुझी आजी आहे ना. आई काही म्हणाली का? म्हणाली की गरम गरम खीर घेऊन जा, आजीला आवडेल. बघू बघू. वाह, छान झाली रे खीर. अगदी गोड. तुझ्या आईला सांग अगदी तुझ्यासारखी गोड खीर झाली हो. अरे तुझ्या घरातली माणसं खूप प्रेमळ आहेत रे बाळा. त्यांना सोडून तू कुठेही जाऊ नकोस. पण आजी तू तर त्यांना कधी भेटली नाहीस, मग तुला कसं कळलं? जिथं मला झाडा फुलांचे स्वभाव कळायला लागले तिथं माणसांचं काय. तुझ्यासारख्या गोड मुलाची आई कशी असेल हे कळायला भेटायला कशाला पाहिजे.
माझी सून जर तुझ्या आईसारखी असती ना तर तिनं पण मला असं छान छान करून खायला घातलं असतं रे बाळा. आजी जाऊ देत ना तो विषय. पण आजी, आज आमच्या शाळेत गंमत झाली. हं? कसली गंमत रे? माझा शाळेत एक मित्र आहे, दीपक नाव त्याचं. सरांनी आम्हाला वर्गात ट्रूथची स्पेलिंग लिहायला सांगितली. मला येत नव्हती म्हणून मी नाही लिहिली, पण दीपकने पुस्तकातून बघून लिहिली. त्याला वाटलं सर आपल्याला शाबासकी देतील, पण उलट सर त्याला रागवले आणि म्हणाले तू स्पेलिंग बरोबर लिहिलीस पण अर्थ समजून घ्यायला चुकलास. ट्रूथ म्हणजे सत्य, पण तू सत्याने न वागता स्पेलिंग पुस्तकातून बघून लिहिलीस. त्यामुळे सरांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. त्याला मिळालेल्या प्रसादापेक्षा तू सत्यानं वागलास ना यातच मला आनंद वाटला रे. मुलांवर संस्कार घरातली मोठी माणसं करतात, पण आमच्या घरात हे दोघेही कामावर जातात. मग माझ्या नातवावर संस्कार कोण करणार रे? खरंच आजी, मोठ्यांची खूप गरज आहे आम्हाला. हो, पण मुलं मोठी झाली की त्यांना आईपेक्षा बायकोची जास्त गरज भासते. हो डॉक्टर, तुम्ही सांगितलेली सगळी औषधं आम्ही दिलीत, पण अजून काहीच फरक पडला नाही हो. सुशीला एकसारख्या पट्ट्या बदलते तिच्या डोक्यावर. डॉक्टर, नक्की काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? डॉक्टर प्लीज, तुम्ही जर एकदा येऊन गेला असतात तर. बर, ठीक आहे डॉक्टर, थँक्यू. काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, सगळं व्यवस्थित होईल म्हणाले. काही काळजी करण्यासारखं नाही आहे आणि रात्री एकदा येऊन जातो म्हणाले ते. अहो, पण तिचा ताप अजिबात उतरत नाहीये. एकदा येऊन बघून गेले असते तर बरं झालं असतं. हो, पण ते आता सध्या क्लिनिकमध्ये आहेत. त्यांनी सांगितले की तुम्ही पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहा कपाळावर, संध्याकाळपर्यंत ताप होईल कमी. मी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घेऊन येतो. आई, आपली मुक्ता बरी होईल ना? तू ऐकलंस ना स्वामी, डॉक्टरांनी सांगितलंय की सतत तिच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायच्या आहेत म्हणून. हे बघ, तू एक काम कर, या पट्ट्या तिच्या डोक्यावर ठेव, तोपर्यंत मी तिच्यासाठी काहीतरी खायला करते. अरे सकाळपासून काही खाल्लं नाहीये पोरीने. आई अगं, पण मला तुला काही काम होतं का? नाही काय, मुक्तापेक्षा काय मोठं काम असणार मला. तू बस इथे, मी आलेच. आज का बरं आलं नाही ह्या पोरगा? काय झालं असेल कुणास ठाऊक. काही काम तर निघालं नसेल त्याला, काही एखादं संकट आलं नसेल ना त्याच्यावर. स्वामी, माझ्या नातवाची काळजी घ्या. पोरांनी खूप लळा लावलाय. एक दिवस आला नाही तर मला करमत पण नाहीये. आज नक्कीच काहीतरी काम लागलं असेल, पण उशीर होणार तर कालच मला सांगून तरी जायचं ना. काळजी वाटतच राहणार ना. मी दरवाजा उघडला नसता आणि तुला काही झालं असतं, चक्कर वगैरे आली असती तर काय केलं असतंस रे तू? नाही आजी, मला माहिती मी असे एका पायावर उभं राहिलेलं तुम्हाला सहन नाही होणार. तुम्ही नक्की दार उघडणार. होय रे बाळा, होय. अहो, पाहिलत का, हाच तो मुलगा माझ्यासाठी एका पायावर उभा राहायला तयार झाला. काय रे, तुझं माझं नातं तरी काय? आजी आहात तुम्ही माझ्या. माझी आजी देवा घरी गेली आणि देवाने दुसरी आजी मला पाठवली. होय रे होय, मी तुझी आजीच आहे रे बाळा. मी पण उगाच गुंतले त्याच्यात. आता तो येईपर्यंत जीव जाईल माझा.
यायचा विसरला तर नसेल की मलाच विसरला असेल? पण विसरला तरी मी का दोष देऊ त्याला? किती झालं तरी तो परकाच. मी मेले उगाच जीव लावून बसले त्याला. इथं आपल्याच माणसाने अपेक्षा भंग केला, तिथं परकाकडून का अपेक्षा ठेवावी मी? आज सकाळी माझी बहीण मुक्ता अचानक आजारी पडली, म्हणून मला तिथे थांबावं लागलं. अरे देवा, काय झालं तुझ्या बहिणीला? तिला अचानक ताप आला. डॉक्टरांना फोन लावला तेव्हा ते म्हणाले डोक्यावर पट्ट्या ठेवा म्हणून. तिचा ताप कमी होईपर्यंत मी तिथेच बसून होतो. अरे देवा, मी उगाच गैरसमज करून घेतला. मला माफ कर पोरा. पण आजोबा, मी त्या आजींना कधी एकटं पडू देणार नाही. नेहमी त्यांच्या सोबतच राहील. पण आपण त्यांच्या मुलाला परत बोलवायचं कसं? मागे तू एकदा म्हणाला होतास की त्याचे वडील वारले त्यावेळी तो आला होता.